शुभ सकाळ मित्रांना। बघा, तुम्हाला तर माहीतच आहे मी हरभरा काढते। आले रानात हरभरा काढावं म्हणलं, पण सकाळ सकाळ बघा कशातच मन लागणार मना काय होईना। ह्यांना झाली बघा आईची आठवण। जी हरभऱ्यात पात्राची भाजी मला दिसली ती मी घेऊन गेली घरी। पात्राची भाजी जेवणास म्हणजे कालवण भाकर हे संग खाते ती बघा, म्हणून मी नेली। त्यांना पण आवडती, माझ्या लक्षात आलं नाही त्या टायमाला ती आत्याला पण आवडत होती। त्यांना ती भाजी बघितली गे आत्याची आठवण झाली बघा। आत्यांना पण जुनी माणसं हो, पालेभाज्या ते लय आवडायच्या मला। म्हणजे एवढं म्हणजे असं पटपटमध्ये एवढं लक्षात येत नाही हो माणसाच्या, पण कसं झालं बघा गे त्यातनं पण त्यांना त्यांच्या आईची आठवण झाली। म्हणजे आईची आठवण कशी झाली त्यांना, त्यांची आई ह्या जगात नाही हो। आता 1-2 महिने झालं त्यांचं वर्ष श्राद्ध झालं। म्हणलं अगं माझी काकी पण, काकी म्हणायचं बरं का, काकी पण खायची बघ पात्राची भाजी। परत त्यांना ना गवारीच्या शेंगाचं पालं, गवारीची शेंग म्हणजे असं जेवणाबरोबर खायला लय आवडायची। कसं असतं बघा गे, मला पण आई नव्हती, मग आल्यावर सासरी मला वाटलं आईची माया मला त्यांच्यापासून मिळेल, पण देवाला पण साठ झालं नाही हो। मला वाटलं आई तिथं नसली तरी काय झालं, मामाच्यात असताना मी पण तिथं शाळा शिकून, मामा असायचा, आजोबा असायचं, आमची आजी पण अशीच। मामा आमचं लहान असतानाच वारली होती, त्या टायमाला दवाखानं नव्हतं, कावीळ झाली होती बघा आमच्या आजीला। आणि गाडीतून ती प्रवास करायचा ती होता, आणि गाडीतनं म्हणजे जायला उशीर, ती दवाखान्यापर्यंत पोचस्तोर करस्तोर। पहिलं काय असं सुविधा होत्या होई, गाड्यान घोड्यान ती तसलं काय नव्हतं। आता ही चांगलं आहे बघ। आणि आमच्या आत्याचं बघा पहिल्यांदा म्हणजे त्यांना काय झालं, पहिल्यांदा संधिवात झालाय म्हणून सांगितलं डॉक्टरनं। त्याचं आम्ही स्वतः जाऊन दवाखान्यात रक्त चेक ती केलं, मग त्यात सांगितलं होतं एवढं काय घाबरण्यासारखं नाही, पण तुमच्या आत्याला संधिवात झालाय म्हणून सांगितलं होतं। मग संधिवात आहे म्हणल्यावर कवर होईल वाटलं होतं आम्हाला पण लवकर। मग त्यांचं हातपाय आकडत होतं, म्हणजे त्यांनी अक्षरशः लय सोसलं बरं का त्यांना, म्हणजे जोते म्हणायच्या जरी त्यांचा हातपाय। मग मी ती चोळायची ती, मग त्यांना ती जरा बरं वाटायचं। अशी रात्री रात्री झोप लागत नव्हती, इतक्या त्या आजारी होत्या बघा। काय चुकीचं करायला लागली जोते, असं करू नको तसं कर सांगायच्या। आई पण लय मोठा आहे, आई बाप श्रीमंत असो वा नसो, पण आई बाप असणं ही मोठी श्रीमंती आहे बघा। आई बाप असलं तर आधार असतो। माझं कसं आहे, मला आई नसली तरी वडील आहेत, पण माझ्या नवऱ्याच कसं आहे बघा, आईन बाप ही दोन्ही पण नाही ती बघा। कसं आहे बघा, 4 महिन्यात ते दोघं, आधी आत्या भरल्या, मग परत त्याला मामाचं तसं झालं। एवढ्या लेकराला सुद्धा बघा आत्याच्या आणि मामांच्या काही वस्तू घरात आहेत त्या, मग बॅटरी म्हणा, कुठं त्यांचं साहित्य असतंच की हो, अडकिता म्हणा, मामा पान खायचं ती बघितलं गे। पोरगी माझी त्यावेळेस लहान होती, आता 1 वर्ष 1.5 वर्षाचा फरक झाला, तर ती वस्तू दिसल्या तरी ती काय म्हणती, मम्मी हो काकीची बॅटरी, हो मम्मी दादाचा अडकीचा। कसं आहे बघा, माणसं गेली पण वस्तू आहेत त्याच्यावरनं सुद्धा त्यांची ओळख राहते। पुरीला पण लय जीव लावायचं व मामा, कुठं बाहेर गेलं सहज काय ना घरी आणायचं असू द्या, पण पुरीला येताना खायला आणायला कधीच विसरत नव्हतं। जाताना सांगून जायचं तिला, मी तुला कुरकुर आणतो, तू इथंच बस, कुठं जाऊ नको, मम्मीला त्रास देऊ नको, असं सांगायचं सुद्धा आता कोण नाही बघा। मला पण त्यांना म्हणजे लिहिता वाचत होतं, पण असं मोबाईलमधलं एवढं जमत नसायचं,
एखादा फोन लावायचा असेल किंवा कुणाचा फोन आला असेल तर लगेच माझ्याकडे घेऊन यायचा. मला म्हणायचं जो ते एवढ्या मोबाईलमध्ये फोन बघ बरं कुणाचा आलता, म्हणजे माझ्याकडून लावून ती घ्यायचं. मला एक चांगलं आठवडा 2 आठवडं इतकं वाईट वाटायचं अहो, इतकं म्हणजे ते आता बघा आमच्या घरात आम्ही ती 4 माणसं आणि ताई 5वी म्हणजे जन्मलेली होती त्यामुळं तिचं काय एवढं वाटत नव्हतं. पण आता असं घर खायला उठतं बघा. परिवार म्हणजे आमचं एक कुटुंब असं काय म्हणते ती त्याच्यामध्ये का असं काय हीच राहिलं नाही. मी आणि ह्यानी दोघंच असतो आता घरी. ताई खेळकर आहे हो, कुठं पण हिंडतं जातं खेळतं, पण आम्ही घरातच असतो. जरी ह्यांनी बाहेर कामानिमित्त बाहेर गेलेलं असलं, पहिलं आम्ही म्हणजे मामा माझ्यासंग बोलत बसायचं हे करायचं. आता एकटे असल्यावर ना घर असं खायला उठतं, मला नको वाटतं. त्या टायमाला तर एवढी आठवण येते बघा त्यांची, मी तर इतकी रडती, अंतःकरणात रडू येतं, मनानंच रडू येतं. वाटतं माणूस असल्याशिवाय पण माणूस नसलं ना माणसाची किंमत कळते. असलं म्हणजे माणूस रागावतं, भांडतं, सगळं माझं माझं मीपणा तर काय नाही बघा. राहायचं आहे म्हणजे इथंच राहायचं आहे, कोण घेऊन जात नाही. लय अवघड आहे विचार केला तरी. म्हणून जे आईवडील आहेत त्यांना कधीच दुखवू नका. जास्तीत जास्त त्यांना तुमचा वेळ द्या. नुसत्या पैशानं ह्यानं हे असं काय होत नसतं. तुमचा वेळ महत्त्वाचा आहे त्यांना, माहीत आहे का. आणि आजारी माणूस असलं ना, खरं त्या माणसाला, जे आजारी माणूस आहे त्याला सुद्धा वाटतं आम्हाला कुणी तर वेळ द्यावं. मला पण कळलंय बघा. आत्या तर मला जवळनं हालू सुद्धा देत नव्हत्या, म्हणायच्या तू नुसतं जवळ माझ्या राहा, मला तेवढंच बरं वाटतंय. पण एकटं एकटं खायला उठतंय बघा.